वेळेस झाली की त्या नेतृत्वानी 5-10 हजार रुपये देऊन ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी दिली. नोकरी काय दिली की राजे गटातल्या जे कोणी कार्यकर्ते असतील, जे विकासावर बोलतील त्यांना ट्रोल करायचं, खालच्या पातळीची टीका करायची. आणि जेव्हा हे लक्षात आलं त्यांच्यात एक सज्जन कार्यकर्ता पण होता. तो म्हटला की ताई तुम्ही मराठा आहात, मीही आहे, आणि माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही बोलू नका, कारण अशा अशा प्रकारचं असं असं नियोजन झालेलं आहे. त्या मिनिटाला मी ठरवलं की तुम्ही राजकारणी म्हणून आहातच, पण त्यापेक्षाही तुम्ही माणूस आणि व्यक्ती म्हणून किती घाणेरडे आहात हे त्या दिवशी मला समजलं. आणि माझ्या आया बहिणींचा सुद्धा तुम्ही महिला म्हणून विचार करत नाही आणि इतक्या खालच्या पातळीचं तुम्ही राजकारण करता. त्यावेळेस फलटणमध्ये दहशत किती आहे हे त्यावेळेस लक्षात येतं. आज आपण बघतो की एक कॉमेडी फलटणमध्ये चालू आहे. प्रत्येक जण विचारलं जातं, अरे तुम्ही कुठं आहात, कुठल्या पक्षामध्ये